नमस्कार. मी प्राध्यापक विशाल गरड. विजेता टाइमच्या या फेसबुक पेजवर आपल्या सर्व ऑनलाईन श्रोत्यांचं मी प्रारंभीला मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा आवडता प्रश्न, आवाज येत आहे का? यायलाच पाहिजे. विजेता टाइमचे संपादक अजय उर्फ टिंकू दादा यांनी एक खूप चांगलं वैचारिक व्यासपीठ आज या विजेता टाइमच्या निमित्तानं उपलब्ध करून दिलं. आणि याच निमित्तानं तरुणाईच्या दशा आणि दिशा या चांगल्या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहे. तर सर्वात प्रथम तरुणाईच्या दशा आणि दिशा असं म्हटलं की आपल्याला सगळ्यांना युवक आणि युवती असंच काहीतरी आठवत असेल, परंतु हे दुसऱ्या अर्थानं सुद्धा आहे. तरुणाई म्हणजे आपला देश सुद्धा आहे. सगळ्या जगाचा विचार केला तर आपला भारत देश हा तरुण देश आहे. देर आर मोर दॅन 60% पॉप्युलेशन इज यंग. आणि मग आपण जगामध्ये तरुण असताना आपल्याला महासत्ता होण्याचं स्वप्न पाहणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि हे महासत्ता करण्यासाठी आपल्यासारख्या युवकांचा त्या ठिकाणी हातभार हा खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतो. आणि म्हणून आजचा विषय आहे की तरुणाईच्या दशा आणि दिशा. कोरोनामुळं देशाची दशा झाली, सगळ्या जगाची दशा झाली, आपल्यासुद्धा प्रत्येकाच्या उद्योगधंद्याची दशा झाली. परंतु याच दशामधून आपल्याला नवीन दिशा शोधायचं कामसुद्धा करणं हे खूप गरजेचं आहे. आज तरुण म्हटलं की आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की 20-25ला युवक. आणि मग युवकांनी काय करायला हवं? देशासाठी तर सगळ्यांनीच करायला पाहिजे, स्वतःसाठी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे, त्यासोबत आपल्या घरच्यांसाठी, आईवडिलांसाठी, आपल्या गावासाठी आपण काहीतरी करायला हवं. आणि त्यासाठी आपली वैचारिक मांड पक्की असायला हवी. आणि याच दृष्टीनं विजेता टाइम्ससारख्या पेजना असू द्या किंवा आणखीन सर्व सामाजिक जे फोरम आहेत त्यांनी या लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं एक वैचारिक प्रबोधन सुरू केलेलं आहे. प्रारंभीला मी त्या सर्वांचं देखील या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. माझ्या आधीच्या चर्चासत्रात जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. पुढे सुद्धा आणखीन बरेच जण आहेत, ते सुद्धा चांगलं मार्गदर्शन करतील. आणि हल्ली मोबाईल म्हणजे इतकं ॲडिक्टेड झालो आपण, मी सुद्धा वैयक्तिक स्वतः, की मोबाईल हातात घेतला आणि एकदा स्क्रॉल केलं की 4-5 माणसं तरी बोलायला लागलेली असते तीच. आणि अशा सगळ्या मांदियाळीतून मला ऐकायला तुम्ही या ठिकाणी तुमचा वेळ देताय, त्याबद्दल देखील मी सुरुवातीला मनापासून आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. आपण जन्मापासूनच विजेते असतो. मी मगाशी म्हटलं टॅगलाईन आपली की प्रत्येक माणूस हा जन्मताच विजयी असतो. तरी देखील आपण विजयासाठी संघर्ष करतो. आणि तो विजय स्त्रीच्या बिजांडामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्या शुक्राणू असतात, त्यातला फक्त आतमध्ये जातो, त्याच क्षणाला तुम्ही विजयी झालेले असतात. असं असताना देखील आम्ही पुन्हा नैराश्याच्या भावनेत कसं काय जातो? असं असताना देखील थोडंसं कुठेतरी शिक्षण घेतो. शिक्षण घेतल्यानंतर आम्हाला नोकरी नाही लागली की आम्हाला वाटतं आम्ही हरलो, आम्हाला वाटतं की आमचं काहीच होऊ शकत नाही. आणि हीच नैराश्याची भावना जर युवकाच्या मनात किंवा युवतीच्या मनात निर्माण झाली तर पुढचे सगळे दरवाजे बंद होतात. ते दरवाजे उघडायचे असतील तर आम्हाला काय करायला हवं? आम्हाला स्वतःमध्ये एकदा झाकून पाहायला हवं. मित्रांनो, जन्माला येताना आपण माणूस म्हणून जन्माला येतो, एक माणसाचं पिल्लू म्हणून जन्माला येतो. परंतु लक्षात असू द्या, प्रत्येकाच्या आतमध्ये एक नवा चेहरा दडलेला असतो आणि निसर्गानं ते तुमच्याकडे सोपवलेलं असतं की तुम्ही कशा पद्धतीने त्याला बाहेर काढता. आणि ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला चांगलं चांगलं वाचावं लागेल, चांगल्या चांगल्या माणसाला भेटावं लागेल. आणि आपला जो मेंदू आहे तो जितका जास्तीत जास्त तल्लख करता येईल, जेवढा कुशाग्र बुद्धिमान करता येईल, तेवढा आपण तो केला पाहिजे. त्यानंतर आपण आपल्या स्वतःचं व्यक्तिमत्व घडवू शकतो. आता लॉकडाऊनचा काळ आहे आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये मला वाटतं की हा सगळ्यात भारी काळ आहे माझ्यासाठी तर आहे. म्हणजे जो कोणी कलाकार असेल, जो कोणी छंदी असेल, म्हणजे मग ती वाचनाचा छंद असू द्या, लिखाणाचा छंद असू द्या, चित्रकलेचा छंद असू द्या, आणखीन बाकीचे सगळे संग्रहाचा छंद असू द्या, तर यांच्यासाठी हा फार चांगला कार्यकाल आहे की आपण आपल्या कलेला वेळ देऊ शकतो. आवड असली की सवड निघते, परंतु इथं सवडच सवड आहे. आणि या सवडीमध्ये प्रत्येक तरुणाने काय करायला पाहिजे की स्वतःची दशा बदलण्यासाठी हा जो कार्यकाल आपल्याला मिळालेला आहे, 1 महिन्या 1.5 महिन्याचा किंवा अजून पुढे एक्सटेंड होईल, तर यामध्ये तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रयत्नशील राहायला पाहिजे. लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक जणच ह्या गोष्टी सांगतो, परंतु तुम्ही तुमचा आतला आवाज ऐकणं फार गरजेचं आहे.
कधी कधी असं होतं की आपण आपली जी करिअर असतात ना, ती करिअर आपण कुणीतरी सांगतंय म्हणून निवडत असतो. म्हणजे मी तर म्हणतो की आपल्या जी दशा आहेत त्या दशाला 3 गोष्टी कारणीभूत असतात. पहिली गोष्ट आहे शिक्षण कारणीभूत आहे, आपली जी दशा झाली तरुणाईची त्याला. दुसरी गोष्ट आहे परिस्थिती कारणीभूत आहे, आपली जी दशा झाली त्याला. आणि तिसरी गोष्ट आहे संगत कारणीभूत आहे, आपली जी दशा झाली त्याला. आणि या तिन्ही गोष्टी असल्या आणि जर संधी नसेल मग तर अजून दुर्दशा. परंतु कधी कधी ज्यावेळेस आपल्याला संधी मिळत नसते ना, त्यावेळेस आपण संधी निर्माण करायची असते. आणि आपण जर संधी निर्माण केली तर त्यामध्ये आपलं तर चांगलं होतंच, परंतु आपल्यासोबत त्या संधीमध्ये इतरांचं सुद्धा चांगलं करता येतं. इथपर्यंतची भावना आपण असली पाहिजे. प्रत्येक तरुण काहीतरी नाविन्य घेऊन जन्माला येतो बघा, प्रत्येक तरुण. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, मोठेपणा म्हणून नाही, पण बऱ्याच कला प्रकारांना मी माझ्या या छोट्याशा देहामध्ये रुतवून ठेवू शकलो, ही मला माझ्यासाठी सगळ्यात भारी गोष्ट वाटते. आणि ही प्रत्येकामध्ये आहे हो. माणूस हा 64 कलाचा अधिपती आहे, प्रत्येक तरुण आहे ना. आणि निसर्गानं तुम्हाला जन्माला घालताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यू आर युनिक इन दिस वर्ल्ड, नो वन कॅन प्ले युअर रोल बेटर दॅन यू. तुमच्यापेक्षा भारी रोल तुमचा कोणीच करू शकत नाही. हे कॉपेड बिपेड करणारी सोडून द्या, आणि ते जास्त काळ टिकत पण नाही. पण स्वतःचं असं काहीतरी भारी तयार करायचं असेल ना, तर स्वतःमधलं काहीतरी असं उपसून बाहेर काढायला पाहिजे. आणि ते तेव्हाच होऊ शकतं ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्याल. सेल्फीचा जमाना आहे राव, मूर्खण पडली सेल्फीची. जिथं जाईल तिथं असा घ्यायचा की सेल्फी, असं घ्यायचा की सेल्फी. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, एखाद्या सेलिब्रिटीबद्दल घ्या किंवा एखाद्या चांगल्या स्थळाबद्दल घ्या. अरे पण ती सेल्फी घेत असताना तुम्ही तुमच्या मनाचा बी सेल्फी कधीतरी काढा की राव. आणि एकदा तुम्ही तुमच्या मनाचा सेल्फी काढला आणि पुन्हा जर तुमच्या मोबाईलमध्ये जाऊन एकदा बघितला का, मग तुमच्या लक्षात येईल तुमच्या मनामध्ये काय काय खतखत चालू आहे. आम्ही दुसऱ्याच्याच मनाचं आम्हाला पडलंय. मी फेसबुकवर फार छान वाक्य वाचलं, मला वाटतं सचिन नलावडेनं पोस्ट केलं होतं की दुसऱ्याचा नालायकपणा सिद्ध करण्यापेक्षा स्वतःची लायकी सिद्ध करायला शिकलं पाहिजे. मला फार आवडलं ते. आणि म्हणजे चांगली चांगली सेंटेन्स असे आपल्या भाषेत असलीच पाहिजे. ते पदी पण काढून असं पटकीन बाणाला लावून सोडता येतात. आणि एका वक्त्याकडे ते तर असलं पाहिजे, ते तर आपलं कौशल्य असते. आपला बहुतांशी वेळ दुसऱ्याचा नालायकपणा उघड करण्यात जातो. आणि आपण आपली लायकी कधी सिद्ध करायची? सगळेजण आपली लायकी काढणार जिकडं तिकडं, आणि आपण कधी सिद्ध करायची? तर लक्षात ठेवा युवकांनो, तरुणांनो, तुमची दिशा तुम्हाला तेव्हाच मिळेल ज्यावेळेस तुम्ही तुमची लायकी सिद्ध करा आणि जगाला सांगाल. स्वतः सिद्ध झालं की जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करतं. पण स्वतः सिद्ध होण्यासाठी तुमचा मेंदू हा पुन्हा पुन्हा सांगतो बुद्धिमान केला पाहिजे. आणि हे बुद्धिमान करण्यासाठी तुम्हाला 3-4 गोष्टी आहेत. फार काय करायची गरज नाही. चांगल्या विचारांच्या माणसाच्या सानिध्यात राहा, त्याचा सल्ला ऐका, चांगली चांगली पुस्तकं वाचा, आणि त्यानंतर तुमच्या मेंदूला जे वैचारिक खुराक आहे ते वेळोच्या वेळी द्या. आम्ही आमच्या पोटाची इतकी काळजी करतो राव की सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, सायंकाळी पुन्हा चहा नाश्ता, संध्याकाळी पुन्हा जेवण. म्हणजे पोटाचे एवढे लाड आम्ही केलेत की त्या पोटाच्या ढेऱ्या झाल्यात आता. मला वाटतं हे पोटासाठी जे होतंय का ते जर मेंदूसाठी झालं का, अरे तुमच्यासारखा भारी कुणीच नाही की राव. पण असं होत नाही. मेंदूमध्ये इतकं खुराक पडलं पाहिजे तुमच्या की असा मेंदू फिजिकली नाही पण बुद्धीने फुगला पाहिजे. सगळ्याचाच मेंदू 1400 ग्रॅम आहे की, परंतु त्या 1400 ग्रॅम मेंदूमध्ये जे काही विचार चालतात ते सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. म्हणून आपण जे काही सक्सेसफुल माणसं सगळी बघतो त्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्टोरी आहेत का, अरे त्यांनी सगळ्यांनी वेगवेगळं केलं ना. मग अशी बोलता बोलता राहिलं की निसर्गानं स्पष्टपणे सांगितलं की यू आर युनिक इन दिस वर्ल्ड, म्हणजे तुम्ही या जगात एकमेव अद्वितीय असे आहात. याचं एक उदाहरण देऊ का तुम्हाला? लेटर पॅड ते काय म्हणतात त्याला, शाईचं ते घ्या, तुमचा अंगठा आहे ना असं त्याच्यावर बुडवा आणि तो एका कागदावर असा उमटावा आणि तो कागद घेऊन सगळ्या जगात फिरा. त्याच्यासारखा दुसरा शिक्का कुठंच मिळणार नाही. म्हणजेच काय, अरे तुम्ही एकमेव आहो की. तुमचा चेहरा हा तुमच्यासारखा, ठीक आहे, जे जुळे बिळे असतील त्याला काही अपवाद सोडा, पण तुमच्यासारखा चेहरा दुसरा कुठंच नाही. म्हणजे तुम्ही, निसर्ग सांगते की तुला बाबा मी लई भारी बनवलंय, तू एकटा असं बनवलंय. आमची जिंदगी सगळी कॉप्या करण्यात जाते. ह्यानं काय केलं, कॉप्या म्हणजे तो काय करतो मला तेच करायचंय. म्हणजे एखादा डॉक्टर व्हायला ना मला डॉक्टर व्हायचंय, एखादा इंजिनियर मला इंजिनियर व्हायचंय, एखादा वकील व्हायला मला वकील व्हायचंय, एखादा पोलीस व्हायला मला पोलीस व्हायचंय, मग एखादा सीए झाला मला सीएस व्हायचंय. वा नाही असं नाही, पण इतरही कित्येक क्षेत्र आहेत तिकडे सुद्धा बघा राव जरा. आणि हे नैराश्य येत आहे ना त्यामुळे होते. बेरोजगार आम्ही स्वतःला म्हणतो ना त्यामुळे होते. तो मला एक लाईव्ह किस्सा सांगतो. मी परवा दिवशी
बाहेर भाजीवाला आला, घ्या मेथीची भाजी असं म्हणलं ती. मग मी कुतूहलानं घरी आता नव्हतं, आई म्हणली जरा घे की भाजीला काहीतरी. मी गेलो बाहेर, दरवाजाच्या बाहेर गेलो आणि ती एक पोरगा असं मळकट कपडा वगैरे होता, थोडीशी दाढी वाढलेली, विस्कटलेले केस होते, पायात चप्पल होती आणि ती नाही का कुत्रं सटकायची सायकल, ती तसल्या सायकलवर मागं ती किरीड बांधलेला होता आणि त्यात ते ठेवलं होतं. मी गेलो, माझ्याकडे बघूनच त्यानं स्मित हास्य केलं, म्हणजे ते ओळखत असावं मला कदाचित. म्हणलं काय सर घ्या की मला भाजी. मी म्हणलं मी भाजी घेतली. भाजी घेतल्यानंतर मी म्हणलं तू कुठला रे, म्हणलं कुठलं काय. ती म्हणलं हे काय घेतल्या डोरगलीचं आहे म्हणलं मी. त्याच्या पुढे मी म्हणजे माझा फारसा त्याचा काही संपर्क नव्हता. मी त्याला विचारलं की तू तिथला आणि मग भाजी कसं काय काय घरी लावलंय का. नाही म्हणला सर मी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला असतो. खरंच इतका अभिमान वाटला तुम्हाला सांगतो. आणि घरची परिस्थिती अतिशय हालाकीची. आणि म्हणलं आता ह्या कोरोनाच्या काळात घरी बसून काय, अभ्यास पण झालाय म्हणला सगळा, हुशार पण आहे मी, परंतु आज घरी 4 पैसे काहीतरी करावं लागतील, सगळ्याचं काम बंद झालंय, मग मी काय करायचं, काय करू शकतो. तर मी तिकडली भाजी आणून इथं विकू शकतो. आणि तो मुलगा चक्क ती भाजी विकत होता. इतकं भारी वाटलं ना. अशी माणसं आहेत राव, असे तरुण आहेत राव. ही दिशा नाही का. मग नोकरी नाही मिळाली म्हणून रडत बसायचं, मी बेरोजगारच आहे, माझं कसं व्हायचं. अरे घरात बसून काय होतंय, जरा बाहेर पड की. इवळू नका. जितकं इवळचान का तेवढी लोक तुमच्यावर हसतेली. मला सुद्धा माझ्या आयुष्यात म्हणजे मी खूप अडचणी आल्या आहेत, खूप संघर्ष आला आहे. मी त्याचं कधी भांडवल नाही केलं, मला असं झालं, मला तसं झालं, हे झालं, ते झालं. का सिद्धच व्हायचं आणि मग सगळे पुन्हा प्रसिद्ध करतात. तोपर्यंत या गोष्टीला किती अडचण आल्या काय किंमत नसते. आणि तुम्हाला खरं सांगू का, विजय तोच मोठा असतो ज्यात संघर्ष असतो. सहजासहजी मिळालेल्या गोष्टीला महत्त्व नसतं, ज्याला मिळालं त्याला पण नसतं, आणि ज्यांच्यासाठी मिळवतो त्यांना पण त्या प्रतीचं नसतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सगळ्या तरुणांनी ह्या अशा पद्धतीनं जगलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की अजून काय, मोबाईलचा अतिरेक. आता मोबाईलचा अतिरेक इतका वाढलेला आहे की आपण सगळे मोबाईल ॲडिक्टेड झालेलो आहोत. प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. जसं नाण्याला 2 बाजू आहेत है ना, तसंच आपल्या तारुण्याला सुद्धा 2 बाजू आहेत. त्याचबरोबर आपल्या मोबाईलला, इंटरनेटला सुद्धा 2 बाजू आहेत. नेमकी त्यातली कोणती बाजू किती वापरायची आणि आपल्या आयुष्यात त्याला किती स्थान द्यायचं, हे ज्या युवकाला, ज्या तरुणाला समजल तो युवक खरंच बलशाली होईल. अन्यथा दुसऱ्या कंपनीची पोटं भरण्यासाठी, त्यांचे खिशे भरण्यासाठी आपण आपला किती वेळ देतोय याचं जर कधी मूल्यांकन तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल. याचं उदाहरण पाहायचं असेल तर आता या कोरोनाच्या काळात तर सगळे लॉकडाऊनमुळे घरात आहे, त्यामुळं मोबाईल ही एकमेव असं साधन आहे की जे आपण सगळ्यात जास्त त्याच्यावर वेळ घालवतो. मी पण घालवतो, पण इतका नाही घालवत. आणि जर त्या फेसबुकच्या ते ऑप्शन आहे बघा, फेसबुकमध्ये सेटिंगमध्ये जाऊन जर तुम्ही पाहिलं की तुम्ही फेसबुकवर किती वेळ बसलात, तर ते लाईव्ह झाल्यानंतर बघा एकदा जाऊन, तर तुमचे 5-7 तास तर 100% निघणार. म्हणजे तुमच्या आयुष्यातले का 5-7 तास जर आपण नुसतं मोबाईलवर स्क्रॉलिंग करत आणि कुणाचं काय चाललंय बघत लावायला लागलो, याचा अर्थ तुम्हाला कळतो का. की परवा दिवशी माझ्या वाचण्यात एक खूप सुंदर लेख आला डॉक्टर वैशाली यांचा. मी तो लेख खास इथं वाचून दाखवतो तुमच्यासाठी आणि त्यानंतर मी थोडीशी चर्चा करतो. बघा ते काय म्हणतात, जेव्हा नेटफ्लिक्सचा CEO मानवी झोपेला त्याचा सर्वात मोठा स्पर्धक मानतो, यावरूनच मानवी जीवनात झोपेचे महत्त्व अधोरेखित होते. गेलेलं दशक हे माध्यमांचं होतं. कधीच विचार न केलेल्या प्रकारचं मनोरंजन 24 तास आपल्या सोबत राहू लागलं. आपल्या मेंदूमध्ये न मावेल एवढी माहिती त्याच्यावर आदळायला सुरुवात झाली. या माहितीला प्रोसेस करण्यासाठी मेंदू तयारच नव्हता. नेटफ्लिक्स भारतात 2016 पासून सुरू झाले. भारतात जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने जगातील नामवंत कंपन्यांनी भारतीय लोकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम बनवायला सुरुवात केली, जे मानवी मेंदूसाठी प्रमाणाबाहेर होतं. जसं हाय कॅलरीवालं अन्न खाऊन लठ्ठपणा वाढतो, तसंच अतिप्रमाणात इन्फॉर्मेशन कॅलरीज खाऊन मेंदूवर चरबी चढते, कारण एवढी माहिती मेंदू पचवू शकत नाही. बिंग इटिंग प्रमाणे बिंग वॉचिंगने शरीराची व मनाची वाट लावायला सुरुवात केली. भारतीयांनी दिवस व रात्र स्क्रीनवर घालवायला सुरुवात केली. झोपेविना रात्री व झोपाळू दिवस यांना सहन करण्यासाठी, म्हणजे तरतरीत राहण्यासाठी कॉफी, चहा, दारू, तंबाखू, सिगरेट, पान मसाला, गुटखा व आणखी असेच पदार्थ खाण्यात वाढले. ही व्यसन व त्यातून येणारे शारीरिक व मानसिक आजार पण वाढले. औद्योगिक राष्ट्र म्हणून प्रगती करणारा आपला देश हळूहळू आजारी देश बनत चालला. हे तुम्हाला पटेलच असं नाही, मी फक्त वाचून दाखवले. डॉक्टर वैशाली यांनी लिहिलेला हा लेख आहे. पण यातून एक गोष्ट लक्षात घ्या की आपला किती वेळ आपण त्यांना द्यायला लागलो. ही कंपनी सोडावं, तुम्ही पबजी घ्या. पबजी या गेमसाठी आम्ही आमच्या आयुष्यातला किती वेळ घालवला. मी तर ती डाउनलोडच केली नाही अजून, त्यामुळे मला माहीत नाही, पण ते लय जण ॲडिक्टेड आहेत त्याच्यात. त्यानंतर लुडो, त्यानंतर टिकटॉक,
आम्ही किती वेळ आमचा त्याच्यावर घालवतोय आणि आम्ही बघतोय काय. ठीक आहे, त्यातून तुम्हाला संकल्पना आयडियाज मिळत असतील, पण ठीक आहे ना, दिवसभर करण्यात काय अर्थ आहे. म्हणजे तारुण्यातला ऐन घडण्याचा आपण किती वेळ त्याच्यावर वाया घालवतो. तुम्हाला माहिती आहे का तारुण्य किती आहे आपलं. आज जुन्या काळात म्हणायची की अजूनही मोठमोठी माणसं जे म्हातारपणात सुद्धा खूप चांगलं तरुणासारखं काम करतात त्यांना तरुणच म्हणतात. अरे हे झालं बोलायच्या गोष्टी, पण खरंच आपलं तारुण्य हे मला वाटतं की 30च्या आतमध्येच आहे. म्हणजे 20 ते 30 हा तुमचा तारुण्याचा कार्यकाळ राहिलेला आहे. 30 ते 40 हा प्रौढाचा कार्यकाळ आहे आणि 40 नंतर आपण म्हातारेच. मग लक्षात घ्या या 10 वर्षात आपल्याला किती काय काय करायचं आहे. आणि त्यात तुमचा अर्धा वेळ तर झोपण्यात गेला ना, त्यापेक्षा निमा वेळ तर इकडं मोबाईलवर खेळण्यात गेला ना, आणि त्यातला निमा वेळ मी काय करू याच्यावर गेला. मग मी काय करू हा प्रश्न विचारायच्या आधी तुम्ही तुमच्या मनाला कधी प्रश्न विचारला नाही का की मला काय करायला पाहिजे. नाही का. पालकाला काय वाटते, आई वडिलाला काय वाटते याला महत्त्व आहे, मित्राला काय वाटते त्यांनी काय केलंय याला महत्त्व आहे, शेजाऱ्या पाजाऱ्याचं पोरगं काय करतं याला महत्त्व आहे. ह्यानं तर आमची जिंदगी बर्बाद झाली राहा. आपल्या आईवडिलाची स्वप्न नक्कीच पूर्ण केली पाहिजे, परंतु आपल्या स्वतःच्या मनाचं ऐकून. आणि तुमच्यामध्ये जर समजा एखादा चांगला कलाकार दडला असेल तर त्याला काय मारून टाकतो का काय. अरे हे नोकऱ्या वगैरे या गोष्टी जगण्याचं माध्यम आहेत रे, पण आनंदी जीवन जगण्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्येच डोकावून पाहावं लागेल. आणि ते तेव्हाच होऊ शकतं ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहाल. ते कसं पाहायचं, मग चिंतन करायचं. तुमच्यामध्ये काय काय नवीन नवीन नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत. आज तुमच्याकडे एवढे सगळे डिग्री सर्टिफिकेट आहेत का नाहीत. जावा ते डिग्री सर्टिफिकेट घेऊन कुठं नोकरी मिळते का, नाही मिळाली का. फक्त डिग्र्याची सर्टिफिकेट दाखवून नोकऱ्या मिळण्याचा काळ आता निघून गेलेला आहे. त्यासोबत कौशल्य सुद्धा असलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक माणसामध्ये कौशल्य निर्माण करता आलं पाहिजे. आणि आपण खूप सारी कौशल्य आहेत ना आपल्याकडे. मी तर म्हणतो 64 कला आहेत आपल्याकडे. एक कला शिका की. माणसानं जीवनात येऊन का नाही खरं सांगतो एक तरी वाद्य शिकलं पाहिजे बघा. एक तरी माणसानं जीवनात येऊन ना एक तरी कला शिकली पाहिजे आणि त्याच्यावर अशी छाप आपली उमटली पाहिजे ना. अरे आपण गेल्यावर सुद्धा अजरामर झालं पाहिजे. मी जेवढी चित्र काढल्यात ना मी समजतो की मी त्यातून जिवंत असं अजरामर झालो. अमृताचे थेंब आहेत ते. मी जेवढी पुस्तकं लिहिली ना माझी 4-5 पुस्तकं, ती सगळी पुस्तकं मी 4-5 ह्यामुळे म्हटलं की आता लॉकडाऊनमध्ये सुद्धा लिहिली ती बरं का. आणि हळूहळू येईल तुम्हाला, कारण खूप चांगल्या पद्धतीनं हा लॉकडाऊनचा पूर्ण पिरियड मी सार्थकी लावलेला आहे. मोबाईलवर कमीत कमी वेळ घालवलेला आहे. त्यामुळं बरेच माझे मित्र मोबाईलवर मला जे फॉलो करतात त्यांना पर्सनली कमेंटसुद्धा करता येत नाही, म्हणजे करणे होत नाही. ह्या त्यापैकीच भाग आहे. मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो. परंतु तुम्ही जेवढे सगळे मला फॉलो करतात, जेवढे सगळे मला प्रेम देतात, तुमच्या सगळ्यांचं स्थान हे माझ्या हृदयात आहे. आणि हे हृदयातलं स्थान मी कधीच न विसरणारा माणूस आहे. हे आजपर्यंत जी माझी लाईफस्टाईल तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात येईल. मोबाईलचं तर झालं. आता व्यसनाधीनता म्हणजे तरुणाई व्यसनाधीनता जी आहे ना ती इतकी वाढत चाललेली आहे ना. पहिल्यांदा व्यसन म्हणजे काय ते समजून घ्या बरं का. मी कारण युवकांना म्हणजे अल्कोहोलिझम, झिरो अल्कोहोलिझम करायचं तर असं काही नाही. मी त्याच्या काय विरोधात वगैरे अशा नाही बघ की आठवड्यात कुणी जरी एखादा पेग मारत असेल किंवा महिन्यात थोडीफार कुणी घेत असेल तर तो इट्स अ पार्ट ऑफ एन्जॉयमेंट. ठीक आहे. पण जर रोजच आपल्याला त्या गोष्टीची लत लागली तर ते खूप भयानक आहे. आणि त्यातूनच मग पुन्हा चोऱ्या चपाट्या, कुणी पैसे देणं गेलं म्हणून मग डकेती, या गोष्टी वाढत जातात. आणि आपण जेवढी सगळी उदाहरणं बघतो, ज्याला रोज दारू प्यायची असते, ज्याला रोज पैसे लागतात, तेच पुन्हा वेगळ्या वाटेवर जातात. परंतु याला सुद्धा कुठंतरी लिमिट पाहिजे. मी प्रत्येक युवकांना सांगू इच्छितो, ज्यांना कोणाला दारू सोडायची, गुटखा सोडायची, मावा सोडायचा, सिगरेट सोडायची, त्याने का नाही 19 फेब्रुवारीला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर जाऊन एकदा माथा टेकायचा. बस इतकी प्रेरणा आणि इतकी जबरदस्त शक्ती मिळते का. मी कित्येक जणाला असं व्यसनाधीन करून टाकले. असंच म्हणून व्याख्यानात माझा मुद्दाच असतंही, ज्याला कोणाला सोडायचं नाही तिथं जावा शपथ खावा. कारण महापुरुषांचा विचार आपल्या रक्तात इतका भिनलेला आहे का की प्रत्येक क्षणाला आपण एक वर आईची शपथ आपण मोडू शकतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली मोडता येत नाही. 1000 वेळेस विचार केला जातो. या महापुरुषांनी त्यावेळेस किती मोठं ग्रेट कार्य करून ठेवलंय राव. आणि सगळ्या महापुरुषांनी ग्रेटच कार्य केले बरं का. मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, मोहम्मद पैगंबर असतील, सगळ्या महापुरुषाला वाचलंय मी, इथं डोक्यात घातले. आताच्या तरुणाचं काय होतं माहिती आहे का, काही जण महापुरुषांना डोक्यात मुरवतात आतमध्ये, काही जण महापुरुषांना डोक्यावर मिरवतात, पण काही तरुण नाही का महापुरुषांचे विचार पायदळी तुडवतात. कितीतरी उदाहरण आहेत रे, कितीतरी उदाहरण. आणि दिखावा म्हणून जर हे करत असाल का सोडून द्या. हिथून पाहिजे प्रेम. मी काहीतरी असं दिसावं म्हणून नाही ना, काहीच गरज नाही. येणारा काळ त्या गोष्टीचा आहे मित्रांनो.
त्यामुळं आपली जर दिशा आपल्याला निवडायची असेल तर पहिल्यांदा आता जी सुरुवातीची आपली दशा आहे ती दशा आपल्याला बदलणं हे जास्त गरजेचं वाटतं. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा की तालीम. सुदृढ शरीरात सुदृढ मन वास्तव्य करतं. आपण आपल्या बॉडीकडे लक्ष किती देतोय? सगळ्या दुनियाचं काय चाललंय, ह्याची बॉडी कशी आहे, तिची बॉडी कशी आहे, याच्यावर किती आम्ही म्हणजे कमेंट केल्या, काय केल्या. आणि स्वतःला कधी आरशात पाहिलंय का? जर लई सडपातळ खराब मरायला लागलेल्यासारखं असाल तर कधी वाटलं नाही का की अरे आपल्यावर सुद्धा तब्येत झाली पाहिजे? जर लई ढेरे आलेला असताल तर वाटलं नाही का आपली सुद्धा कमी झाली पाहिजे? माझं ज्यावेळेस मला एक पुरस्कार मिळाला होता, पुण्याच्या एका मोठ्या संस्थेने दिला होता, त्यावेळेस माझा सत्कार छत्रपती ग्रुपनं छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या समोर ठेवला होता. आणि म्हणजे फार त्याच्या आधी जास्त भेटणं नव्हतं. म्हणजे टिंकू पाटील जे आताचे संपादक आहेत आपल्या या चॅनलचे, ते आणि त्यांची सर्व टीम यांच्याकडे फक्त एकदा पाहिलं का दुसऱ्या दिवशी वाटतं आपण जिमच जॉईन करावी का? तसं शरीर त्यांनी कमावलं. आणि शरीर कमावण्यासाठी सलमान खानच आपला आयडॉल असलं पाहिजे असं काही नाही, कुणीही असू शकतं, पण कमवा की. पण हल्ली जर एखाद्या समजा करिअर म्हणून जर कुणी हे निवडायला गेलं का घरची लगेच नाकं मोडत येते. समजा एखाद्या पोरगा म्हणलं मला करिअर करायचं, काय करायचं तुला? पैलवान व्हायचे. अरे हात पाय मोडून बच्चीन बस घरात, जन्माचा आधू व्हायची, वरून आपटीत असते ती, मुळी टाकत असते ती, धुवी पचाडी देत असते ती, आधीच कारणं सांगते ती, घरचीच जास्त भेडवते ती, मग बाहेरची त्याच्यापेक्षा जास्त भेडवते ती. कशी होणार तब्येती? व्यायाम केला पाहिजे. युवकांनो तुम्हाला सांगतो, तुमचा व्यायामाचा कालावधी आपल्याला तर सांगू का, रोज 1 तास. आता आजच्या आपल्या युगातल्या सर्व तरुणांना रोज 1 तास आपल्या शरीरासाठी दिलाच पाहिजे. नाहीतर सगळ्या गोष्टी तुम्हाला पैसा येईन, तुम्हाला नोकरी असेल, बायको असेल, बंगला असेल, गाडी असेल, सगळं असेल, एकदाच येईल, घेऊन जाईल. पुन्हा काय? सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे? शरीर. आणि त्याकडे लक्ष द्या. जाहिरातीचा परिणाम आमच्या तरुणाईवर प्रचंड व्हायला लागला. इतक्या जाहिराती भडीमार नुसता. त्या टी व्हीवर जर गेलं का सगळ्या खोट्या नाट्या जाहिराती. एकच कंपनी आहे साबण बनवणारी, एकच, पण फक्त जाहिराती वेगवेगळ्या. लक्षात घ्या. आणि आम्ही त्याच्यानुसार कॅटेगरी वाईज आम्ही ते पण विकत घेतो. जुन्या काळात नाही का लक्षाचा वगैरे पिक्चर लागला का की आम्ही लहानपणी लगेच पिक्चर सुटला की बाहेर यायचो. दुसरा एखादा मित्र असायचा, ते विलन असायचा आणि मी लक्ष असायचो. मग लक्ष असं मारते, मग त्यानं पण लागल्यासारखं करायचं, मी फायटिंग केल्यासारखं करायचं, हे असलं असायचं. यातून लक्षात घ्या लहानपणी किती परिणाम होत असतो त्या गोष्टीचा. आम्ही लेकराला 24 तास टीव्ही पुढे बसतो. अरे ते दूध पिणार का कोल्ड्रिंक पिणार? कोल्ड्रिंकच पिणार, दूध पिणारच नाही ती. का? तशा कुठे जाहिरातीच नाहीत ना. एक अमूलची जर तुम्ही दुधाची जाहिरात सोडली, सोनाईची सोडली, किती जाहिराती आहेत दुधाच्या, आणि कोल्ड्रिंकच्या किती आहेत मला सांगा. म्हणजे आमच्या पोराला जर पैलवान करायचं असेल तर दूध जास्त प्यावं लागते. सह्याद्री प्रतिष्ठान, दुर्गरक्षक सह्याद्री श्रमिक गोजंबुडे सरांनी मला ज्यावेळेस पुरस्कार दिला त्यावेळेस म्हणजे त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विजय चौधरींना, जे ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहेत आणि आताचे DYSP, त्यांना बोलवण्यात आलं होतं. आणि मला तिथं मनोगत व्यक्त करायला लावलं श्रमिक सरांनी. त्यावेळेस मी भर सगळ्या लोकांदेखत मी विजय भाईला प्रश्न केला की विजू दादा, तुम्ही तुमची तब्येत कोका कोला पिऊन केली का दूध पिऊन केली, एवढं फक्त सांगा म्हणलं जाहीरपणे. त्यांनी सगळ्या देखत म्हणले दूध पिऊन केली. मग तरुणाईने हे लक्षात घेतलं पाहिजे, सलमान खानची बॉडी ही कोका कोला थम्सअप पिऊन झालेली नाही, हे दूध पिऊनच झालेली आहे. म्हणून खऱ्याकडे लक्ष द्या. यातूनच आम्हाला दिशा सापडणार आहे. हुशार लई आहे तुम्ही यार, CEO व्हा की, त्याच्यापेक्षा लई हुशार आहे तुम्ही यार, जिल्हाधिकारी व्हा की, त्याच्यापेक्षा थोडं कमी हुशार आहो DYSP व्हा की, त्यापेक्षा थोडं कमी हुशार आहात तहसीलदार व्हा की, त्यापेक्षा थोडं कमी हुशार PSI व्हा की. आणि जर मनापासून सगळ्या पिढीला बदलण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे असं तुम्हाला वाटतंय ना, शिक्षक व्हा, शिक्षक, प्राध्यापक व्हा. कारण हा एकच नोकरी अशी आहे जी पिढी बदलते. पण दुर्दैव काय माहिती आहे का, सगळ्यांचंच नाही असं. या वाक्याशी सहमत असाल नसाल. ज्यावेळेस कुठंच काही होत नाही ना तेव्हा आम्ही BA BEd करतो. ज्यावेळेस कुठंच काही नंबर लागत नाही ना तेव्हा आम्ही MSc BEd करतो. आणि ही माणसं आम्हाला शिकवायला पुन्हा. मग नुकसान कशाचं व्हायला लागले? यामुळे शिक्षण व्यवस्थेचं प्रचंड नुकसान व्हायला लागले. आणि ते नुकसान म्हणजे जे अभ्यास न करता, प्रिपेअर न करता जी शिक्षक विद्यार्थ्यांना आता शिकवत आहेत आणि लाख 1.5 लाख पगारी आपल्या खिशात टाकत आहेत, तर खरं सांगू का त्याच्यापेक्षा लाजिरवाणी दुसरी गोष्ट कोणचीच नाही. आणि जे शिक्षक तळमळीनं कधी कधी कितीतरी विनाअनुदानित शिक्षक आहेत, मी सुद्धा विनाअनुदानित शाळेवरचा शिक्षक आहे,
त्यांची व्यथा ही तर अजून बेकार आहे. म्हणजे आमचे संस्थाध्यक्ष आदरणीय संजीव कुमार सोनवणे सर यांनी एक तत्व ठेवलं की आपली शाळा जरी विनाअनुदानित असली, आपलं कॉलेज जरी विनाअनुदानित असलं, तरी या शाळेतला जो शिक्षक तळमळीनं काम करतोय त्याला बिनपगारी कधीच ठेवायचं नाही. त्यामुळं जी स्केल बाहेर असते ना गव्हर्नमेंटला, त्या स्केलनं सगळ्या शिक्षकांना आमचे संस्थाध्यक्ष पगारी देतात. आमचं घर चालतंय. असे सगळेच नसतात हो. कित्येक असे शिक्षक आहेत ज्यांच्या 5-5 वर्ष 10-10 वर्ष पगारी नाही, फुकटातच काम करायचं. आणि मग अशामुळे सुद्धा आपली ही सगळी दशा झालेली आहे. शिक्षण भरपूर आहे, गुणवत्ता भरपूर आहे, पण नोकऱ्या द्यायला जर हे अशी सगळी माणसं असतील तर मग कसं व्हायचं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे जास्त करणं गरजेचं आहे. आणि करिअर निवडताना तुम्ही तुमच्या आवडीचं करिअर निवडा. ग्लॅमरच्या मागं पळा, पण आधी भाकरीची सोय करा, मग पळा. प्रत्येकाला वाटतं की यार मला ग्लॅमर आलं पाहिजे. कसं ग्लॅमर येणार? मला कितीतरी जण पर्सनली मेसेज करतात की सर मला वक्ता व्हायचं, काय करू सांगा, मला तुमच्यासारखं असं बोलायला यायला पाहिजे धडा 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 धडा. अरे बाबा ही काय म्हणलं 5-2 दिवसाची गोष्ट आहे का? बोलायला यायला पाहिजे ना, असं बोलायला पाहिजे. आधी तुझी शैली विकसित कर म्हटलं. आणि सुरुवातीच्या काळात प्रत्येकजण तर काय करतंय, कुठलं तरी एक यूट्यूबमधलं भाषण काढते ती, लिहून काढते ती, हाय असं त्या डबमध्ये टाकून देते ती, मारून देते ती. लगे कळतं ना कळणाऱ्याला. सध्या श्रोते लय हुशार झालेत वक्त्यापेक्षा. वक्ते तर ढिगाणं झालेत, पण श्रोते त्याच्यापेक्षा हुशार झालेत यूट्यूबनं. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत स्वतःची शैली विकसित करत नाही तोपर्यंत जग तुम्हाला ॲक्सेप्ट करणार नाही, नाहीतर तुमच्यावर दुसऱ्याच कोणाच्या तर नावाचा शिक्का पडेल. आता मी जे हे सगळं लाईव्ह बोलतोय याच्या आधी तुम्ही कितीतरी लाईव्ह ऐकले असते, रोज बी ऐकणार, पुढे बी ऐकणार, पण माझं लाईव्ह तुम्हाला लक्षातच राहील का? थोडं काहीतरी वेगळं वाटलं, मनापासून बोलतंय. मग अशी बघितली होती, आता जवळजवळ 100 लाईव्ह आहेत. पहिला सुरुवात 1 पासून झाली, हे सुद्धा भारी आहे बरं का, लक्षात घ्या. म्हणजे मी लाईव्ह येताना एकच माणूस लाईव्ह होता. आमचा शुभम मिसाळ होता, टिंकू पाटील होते, हनुमंत हिप्परकर, 2-3 माणसं लाईव्ह होती. आता बघा इकडं जवळजवळ 100 लाईव्ह आलेले आहेत. मग आपण होप सोडला नाही पाहिजे. येतील येतील येतील, थांबतील थांबतील. आयुष्य असंच आहे की लगेच दम घुटू नका, लगेच दम सोडू नका. तुम्ही नापास झाला घे फाशी, वडिलांनी रागवलं घे फाशी, घरी भांडणं झाली बायकोसोबत घे फाशी, अजून काहीतरी झालं घे फाशी. अरे काय एवढं सोपं आहे? 9 महिने 9 दिवस तुम्हाला ज्या आईनं पोटात पोचलं, एकदा 5 किलोचा धोंडा असा पोटाला बांधा आणि 2 दिवस चलून दाखवा, मग लक्षात येईल तिनं किती कष्ट घेतले आपल्यासाठी. आणि मग तिचे हे कष्ट सगळे पाण्यात घालवायचे काय का मिनिटात गळपास घेऊन? अरे लानत आहे तुमच्यावर. एक गोष्ट लक्षात ठेवा, लिहून ठेवा, आईच्या दुधाची आणि बापाच्या घामाची उतराई झाल्याशिवाय मरणाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. एवढं वाक्य जरी नीट लक्षात ठेवलं ना, अरे जिंदगी भारी होईल तुमची जिंदगी. प्रत्येक क्षणाक्षणाला हे आठवायचं. अरे मग किती पण दशा होऊ द्या तुमची, त्यातून तुम्हाला दिशा नक्की सापडेल. आणि आपल्या दिशा जर सापडत नसतील ना, आपण हुडकायच्या. घरी बसून सापडणार नाहीत. घरात बसून तर आपल्याला कुठं पूर्व आणि कुठं पश्चिम आहे म्हणलं तरी सांगता येणार नाही. पण बाहेर पडलं की सूर्य दिसतो आणि मग कळतं सूर्य पूर्वेला आहे, त्याच्या विरोधातली पश्चिम आहे. सांगण्याचा मुद्दा काय, उंबरा ओलांडा, घरात बसून उडत्या पाखराची पकं मोजू नका. आणि हे सगळं झालं की त्यानंतर मग पुन्हा तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टीकडं वळा. अजून काय काय गोष्टी राहिलेत, काही बऱ्याच गोष्टी आहेत सांगायच्या, तर ठीक आहे. बराच वेळ झालं बोलतोय आणि बोलायला की काय मी 2-3 तास तर असाच लाईव्ह चलन. परंतु मगाशी जसं मी म्हटलं की सुरुवातीला आपण जो विषय दिलाय त्याला धरून त्याला अनुसरून आपण थोडंफार बोलू. आणि त्यानंतर मी तुमच्या कमेंटची थोडीशी उत्तरं मला बघू देत, कुणी काय काय म्हणलं मी बघितलंच नाही तिकडं, घेतो बरं का खाली. हां थोडं तर अजय पाटील जय शिवराय, रमेश पाटील जय शिवराय, शहाजी फुलडे पाटील हो येतोय सर, अरे वा, शहाजीराव नमस्कार, वायकुळे सर आहेत नमस्कार. कदाचित माझ्यानंतर त्यांचाच नंबर असेल, कारण त्यांचं सुद्धा असं मनमोकळं बोलणं, भारी भारी बोलणं. आणि सरला प्रेम विषय द्या अजय पाटील. मला पण ऐकायला आवडेल. रमेश पाटील अतिशय महत्त्वाचं, संतोष गर्जी युवा मित्र. हां चला, माझ्या कौतुकाचं काय मी वाचत नाही, मला फक्त हे बघू द्या. तरुणामध्ये व्यसनाने तवडं झाले. हां सांग झालं की मस्त. बापू पाटील आहेत मस्त नमस्कार. निरंजन आहे, कोविड-19 संकट तरुणांना नवीन दिशा मिळेल का, त्यांची दशा काय होईल. हां निरंजन सोने म्हणतात कोविड-19 या संकटामुळे तरुणांना नवीन दिशा मिळेल का, त्यांची दशा होईल. दिशा मिळाली की राव. परवा दिवशी आमच्या गणूबाप्पानं पोस्ट टाकली पांढरीच्या. दरवेळेस व्यापारी यायचा आणि पडेल भावात कमी भावात ती द्राक्ष घेऊन जायचा.
बाप्पाने हार नाही म्हणली. बाप्पा म्हणला लगाव टेम्पो, भरो द्राक्षे, निकलो. किलो किलोने इकली. 2-3 लाख झाले की राव. 50 रुपये किलोने विकली, 40 रुपये किलोने विकली. म्हणजे पैसा झाला ना. ही संधी आहे, त्याला सापडली. पुढच्या वर्षी ते नीटच हे करत आहे. म्हणजे काय, यातून आपल्याला मिळालं. आपल्या बार्शीची वृक्ष संवर्धन समिती खरं तर प्रचंड चांगलं काम त्यांचं त्या ठिकाणी आता चालू आहे. आणि माझा फार जिव्हाळ्याचा विषय वृक्ष, निसर्ग. आणि याच्यावर मी कोळसुबाई शिखरावर चढून तिथं पर्यावरणावर व्याख्यान दिलं होतं. तर मध्यंतरी वृक्ष संवर्धन समितीने देखील खूप चांगला उपक्रम राबवला की म्हणजे बऱ्याच युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यामधून आपण होलसेलनं घ्यायचं आणि रिटेलमध्ये विकायचं. तर खूप साऱ्या संधी आहेत. आता एवढं सगळं तुम्ही बघता, ट्रेनमधून लाखो जण मुंबईतून खाली झालेले आहेत. अरे त्या किती जागा निर्माण झाल्या. आपण म्हणतो नोकऱ्या नाही, जागाच नाही, व्यवसाय नाही. अरे भरपूर व्यवसाय निर्माण झाले आहेत. तुम्ही तुमची तयारी ठेवा. मगाशी मी उदाहरणात सांगितल्यासारखं काय पण करा ना. चहाचा गाडा टाका, बूट पॉलिश करता येते ना, चांगली करा. सायकल नीट करता येते का, त्याचं कला. गॅरेज येते का, हां त्यात जावा. जे काही करता येते ना ते करा, फक्त लाजू नका. तुम्ही उपाशी कधीच मरणार नाही. आणि ह्याच्या पुढे जाऊन सांगू का, आपला बाप जे काही काम करतोय का ते काम एकदा शिका. हे लय महत्वाचं आहे. आजपर्यंत त्याच कामावर आपल्याला त्यांनी पोचलंय, मोठं केलंय आणि जगासमोर आपलं नाव करण्या इतपत सक्षम केलंय. मग त्याचं काम आपण करायला लाज कसली रे. करायला पाहिजे. दीपक शेळके नमस्कार. निलेश बारकुल हॅलो. शुभम मिसाळ नमस्कार. रामभाऊ पाटील थँक्यू. नवारोडे थँक्यू. त्यानंतर सूरज वळे नमस्कार. मयूर गाडे नवारोडे ठीक आहे. सूरज फले म्हणतात आजकाल बॉडी म्हणजे फक्त समोरच्याला दाखवून देण्यासाठी वापर केला जातो. सुदृढ राहणे हा हेतू कमी दिसत आहे, त्यामुळे नंतर बॉडी तयार झाल्यावर त्याचा वापर योग्य होत नाही. बरोबर आहे. अरे बॉडीचे 2 प्रकार आहेत ना, एक शेतात कामासाठी लागणारी बॉडी आणि दुसरी शरीर फोटो स्पर्धेसाठी लागणारी बॉडी. पण ठीक आहे, बॉडी तरी करा की, ते महत्त्वाचं आहे. जय भवानी. अरे वा, आमचे पिताश्री बघत आहेत. असं कोणी माणूस बघत असले की जरा प्रेशर येते बघा. हुशार झाले ते एकदम बरोबर. आजकाल बरोबर तेच कमेंट आहे. ठीक आहे. स्वीत नमस्कार. राहुल अजय पाटील नमस्कार. ऋषिकेश पाटील नमस्कार. डॉक्टर आजबे नमस्कार. तरुण पिढी मोबाईल गेमच्या आहारी चालली आहे, यावर जरा कान टोचा. अरे शहाजी फुर्डे पाटील म्हणतात. हां शहाजीराव, लय चांगला प्रश्न आहे तुमचा. मगाशी मी ती मांडलाच की मोबाईलच्या आरी चाललेली, इतकी आरी चाललेली आहे. आणि लहानपणीपासून आहे हो. एखाद्या लहान बाळाला तोंडात चमच्याच ती घेत नाही जोपर्यंत त्याला पुढं ती कार्टून लागत नाही मोबाईलवर. याचा परिणाम काय झाला, हे आपणच त्याला सवय लावली. यात पालकसुद्धा जास्त जबाबदार आहेत. ज्या पालकांना सांगतो तुम्ही जर तुमच्या पाल्याला मोबाईल चांगला घेऊन दिला असेल तर त्याच्या हातातला मोबाईल तुम्ही फक्त माघारी घेऊन हिसकावून दाखवा, तो तुमच्यावर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे ॲडिक्शन फार बेकार आहे. मगाशी मी तुझा लेख वाचून दाखवला का की आपण किती वेळ त्या स्क्रीनवर घालवतोय. अरे हे भयंकर विषय आहे. मला जर एखादा चांगला व्हिडिओ बघायचा म्हणजे मी 10 मिनिटं बघतो पुन्हा ठेवून देतो ना मोबाईल. फेसबुकला एखादी पोस्ट टाकायची असेल पटकन आपलं ते टाईप करतो, छानपैकी टाकतो, पुन्हा 2-3 तासाने बघायचं कोणी काय कमेंट केलं आणि काय केलंय. परंतु यातून नैराश्य येतं. मगाशी म्हणजे ह्याची एक घटना सांगतो तुम्हाला. एका पोरानं सहज टाकलं मला मुरू वाटते, काय मला मुरू वाटते, आणि त्याच्या खाली सगळ्यांनी कमेंट केली. जवळजवळ 100पेक्षा जास्त कमेंट आल्या. काय माहिती आहे का, अरे मरकी कशाला तुझा एवढा बोजा ठेवायला पृथ्वीवर. आणि त्यानं ते खरंच मनावर घेतलं आणि त्यानं फाशी घेतली त्या पोरानं. आता याला गोष्टीला काय म्हणावं, कसलं ॲडिक्शन म्हणावं. यातून आपण खूप वेगळ्या वरणावर जात आहोत हे लक्षात असू दे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण मोबाईलचा वापर कमी करणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. इंटरनेट वापरलंच पाहिजे ह्या मताचा मी आहे. तो एक माहितीचा एक ऊर्जा स्रोत आहे. परंतु माहितीसुद्धा किती घ्यावी याला एक लिमिटेशन्स आहेत. आणि कळकळीची विनंती आहे सर्व युवकांना, मोबाईल कमीत कमी वापरा. जगताप नमस्कार. तुपे स्वप्नील नमस्कार. शैलजा गीते आता तरुणाईने न लाजता उद्योगाकडे वळावे. बरोबर आहे, मगाशी घेतला मुद्दाच मॅडम. शांताराम जगताप टिकटॉकच्या ॲडिक्शनवर बोला. हां टिकटॉकचं तर काय सांगायचं भाऊ. टिकटॉकमधून खूप भारी भारी आयडिया पण येतात बरं का, मी नाकारत नाही. पण ते असं किती वेळ बघू वाटते ना त्याला मापच नाही. आणि त्यात तर कसं झालं माहिती आहे का, पहिलं मुली म्हणा किंवा काय एक फोटो असा डीपी ठेवायला लाजायचे फेसबुकवर. हल्ली त्या टिकटॉकवर असं एकदम पुढं काहीतरी लावतात तर इतक्या क्लोजअप असतात ना ते, तर नॅचरल आहे ना ते. म्हणजे भारी भारी चेहरे दिसले, गुलाबी गुलाबी चेहरे दिसले, आपल्यातले जे हार्मोन्स सिक्रिएट होतात का ते तिथं थांबायला, बळजबरीनं थांबायला भाग पाडतात.
त्या ॲडिक्शनपासून वाचायचं असेल तर आपल्याला एकच काम करावं लागेल, टिकटॉक इन्स्टॉल करावं लागेल. आणि जेव्हा कधी उफाळून येते तुमचं तेव्हा आपलं एखादं टिकटॉक दुसऱ्याचं बघायचं थोडंफार. आणि अजून एक मला सांगावंसं वाटतं की जी पोर्नोग्राफी वाढली नाही ना आता मोबाईलवर, खरंच भयंकर आहे ते. थोड्याफार प्रमाणात ठीक आहे, तुम्ही जर प्रौढ असाल तर बघू शकता, पण सध्या जी लहान लहान मुलं आहेत का त्यांना काही पासवर्डच नाही किंवा, आणि कुणी पण आपलं घेतलं की पटकीन ते बघत बसतंय. तर हे फार घातक आहे, कारण वयात यायच्या आधी जर या गोष्टी आमच्यावर असं बंबार्डिंग व्हायला लागलं का तर त्या नजरेत बदल झाल्याशिवाय राहत नाही. आपण बऱ्याच चित्रपटातून सुद्धा बघितलं. त्यामुळं पालकांची जास्त जबाबदारी आहे. लहान मुलांबद्दल सांगतो मी की पालकांनी आपल्या मोबाईलवर फिल्टर असते यूट्यूबवर बघायला किंवा कोणत्या इथून ते फिल्टर चालू केलं पाहिजे, जेणेकरून कोणत्याच पॉर्न साईट ओपन होणार नाहीत. यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. आणि पुढची आपली भावी पिढी जर चांगली करायची असेल तर याची सर्वात जास्त गरज आहे. आपला देश हा 60% तरुणांचा देश आहे, आणि म्हणून सगळ्या जगातली जी माणसं भारी भारी शोध लावतात का त्याचं ॲडिक्शन भारत असते. सगळ्यात जास्त वेळ कोणाकडे? आपल्याकडंच. अमेरिकेत सगळ्यांना जॉब आहे, चीनमध्ये सगळ्याला जॉब आहे, लंडनमध्ये सगळ्याला जॉब आहे, मॉस्कोमध्ये सगळ्याला जॉब आहे. आपल्या देशात जॉब नसणारी करतात काय? मग सगळ्यात जास्त वेळ ताणतणाव सगळ्यात जास्त भारतात. आणि हे ताणतणाव कमी करण्यासाठी मनोरंजन हे सगळ्यात सोपं माध्यम आहे. म्हणून ह्या वेब सिरीज वगैरे जे आल्यात का यातून बिभत्स प्रकार दाखवले जातात. मर्डर कसले डेंजर दाखवतात, भाषा काय वापरली जाते, किती शिव्याचा बंबार्डिंग असते. आणि आपल्याला सुद्धा कदाचित असं वाटतं की आपण सुद्धा असं झालं पाहिजे की हे चुकतंय कुठंतरी. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे बदलावं लागेल आणि ह्याच्यावर कुठंतरी नियंत्रण आणलं पाहिजे. मी म्हणत नाही बॅन करा, सगळंच चांगलं आहे. काय घ्यायचं ते आहे ना. आपल्याला लहानपणी एक खूप छान निबंध असायचा बघा, प्रत्येकाला असायचा, विज्ञान शाप की वरदान. प्रत्येकानं लिहिलेलं पण आहे. वरदान त्यावेळेस होतं, आता शाप व्हायला लागले. आणि पुन्हा त्याला वरदान करायचं असेल तर त्याला नियंत्रणाचं बटन असायला पाहिजे. ते बटन हे ज्यांनी बनवलंय का ते अजिबात टाकू शकत नाही, आपल्याला टाकावं लागेल इथून. ठीक आहे. उदय मडके हाय, नमस्कार. भैरवनाथ हावळे नमस्कार. भैरवनाथ हावळे अतिशय होतकरू तरुण आमच्या इकडला, सोलापूर जवळचा. तर आता सध्या त्यानं चहाची गाडी टाकलेली आहे तिथं सोलापूर रोडला. आपल्या काय त्या गावाचं नाव, लोकमंगल कॉलेजच्या समोर आहे त्याची टपरी. घरीत म्हणजे मला व्याख्यानाला त्यांच्या रानमसले गावात गेलो होतो मी. तर व्याख्यान झाल्यानंतर त्यानं लय भारी जेवण केलं होतं. आणि मी त्याला त्यावेळेस सांगितलं होतं तू नवीन काहीतरी कर, म्हणजे तू चहा तर विकतो, चहासोबत आता थोडंसं जेवणाचे डबेसुद्धा पोरांना द्यायला चालू कर. त्याने ते केलं आणि आज खूप यशस्वी आहे तो, मला अभिमान वाटतो त्याचा. त्यानंतर आमचा शुभम मिसाळ असेल, त्यालासुद्धा मी बऱ्याच वेळेस सांगतो, आज ते पोरगं शिकता संध्याकाळी दुसऱ्याच्या म्हणजे जॉब करतो, संध्याकाळी रात्रपाळीनं काम करतो आणि दिवसात त्यानं कॉलेज करतो. त्यासोबतच वैचारिक वारसासुद्धा स्वीकारतो. मला अभिमान वाटतो या गोष्टीचा. त्यासोबतच आमचा हनुमंत हिप्परकर अतिशय होतकरू तरुण आणि म्हणजे असं जीव वळवून टाकणारे व्यक्तिमत्व. एक फार गरीब परिस्थितीतून त्यांनी जे काही निर्माण केले, जी काही ओळख निर्माण केली ती खरंच फार भारी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सुद्धा अशा पद्धतीनं वेगवेगळे जे आपल्याला आवडते ना क्षेत्र त्यामध्ये तुम्ही कार्य करा. निश्चितपणे तुम्ही खऱ्या अर्थानं मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. आज ठीक आहे, बराच वेळ झाला बोलतोय आणि लाईव्हसुद्धा किती बोलावं याला एक काहीतरी नाही का, म्हणजे बरं बोलतोय म्हणून पुन्हा बऱ्याच रूपांतर कडूमध्ये होत जाते. त्यामुळे बोलणाऱ्या माणसांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की किती बोलावं यापेक्षा कुठं थांबावं हे ज्याला कळतं तो खरा वक्ता असतो. मी काय फार मोठा वक्ता नाही, मी जनसामान्य माणूस आहे. कारण आपल्या विजेता टाईमची टॅगलाईन आहे जनसामान्यांचा आवाज. आणि म्हणून आज मी या ठिकाणी लाईव्ह आलो. खरं तर लाईव्ह यायचं म्हणजे ही फार अवघड गोष्ट आहे, कारण ज्यावेळेस गर्दी समोर असते ना त्यावेळेस ती गर्दीच तुम्हाला विषय देते बोलायला. परंतु ज्यावेळेस मोबाईल समोर असतो, मोबाईलमध्ये आपलंच थोबाड दिसत असते आणि त्याच्यात डोळ्यात डोळं घालून बघायचं हे म्हणजे जे करते त्यालाच माहिती. आता जे लाईव्ह येते त्यालाच माहिती. तुम्हाला ऐकायला भारी वाटते तिथं बसून, पण ठीक आहे. आज विजेता टाईमच्या सर्व टीमनं ही महाचर्चा या ठिकाणी घडवली आणि अतिशय सुंदर विषय तरुणाईच्या दशा आणि दिशा या विषयावर आज या ठिकाणी चिंतन केलं. आपल्या सर्वांनी हे चिंतन ऐकलं. जर तुम्हाला माझ्या काही गोष्टी पटल्या असतील तर निश्चितपणे त्याचा अवलंब तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करू शकता. जे माझं नाही पटलं एका मिनिटात सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाही. परंतु ज्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये माझ्या आवडल्या त्या गोष्टी तुम्ही नक्की डोक्यामध्ये ठेवा, अनुकरण करा. हे जास्त गरजेचं आहे. मनापासून सांगतो, स्क्रिप्टेड माझ्या जिंदगीत मी कधी पाठ केलेलं बोललं नाही आणि बोलणार पण नाही. जे डोक्यात आहे ते ओठात येतं आहे तेच तुमच्यापुढे शिंपडतो. इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही यशस्वी होणार.
इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही विजेता होणार एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा विजेता टाईमच्या सर्व टीमला आज मला या ठिकाणी लाईव्ह आमंत्रित केलं आणि तुमच्या सर्वांशी हितगुज करण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आणि हो, ही झाल्यानंतर www.vishalgarad.com या माझ्या वेबसाईटला विजिट करायला विसरू नका. मला काही व्ह्यूअर्स नाही तर वाढवायचे, मी कोण आहे आणि मी का बोलतोय हे तुम्हाला कळव म्हणून सांगितलं, दुसरं काय नाही.